नमस्कार. प्रमोद थत्ते ऑफिशियल चॅनल या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आज मी सेलेब्रल पॉल्सीची पेशंट सारा जोशी हिची भेट घ्यायला आलेलो आहे. तिचे अनुभव, तिचं शिक्षण आणि तिला ज्या ज्या काही कला अवगत आहेत त्या संदर्भात तिच्याकडनं माहिती घेते. आता पुढील सर्व माहिती सारा सांगेल. मी सारा जोशी. मी यूट्यूबवर वन डे वन थॉट नावाचा चॅनल चालवते. त्यात आपण प्रामुख्याने अध्यात्म आणि गुरु शिष्य याबद्दल बोलतो. तो चॅनल खास करून अध्यात्मासाठीच केलेला आहे. त्यात तुम्हाला गुरु शिष्यांबद्दल खूप काही माहिती मिळेल, तर तो आपण नक्की बघावा. थँक्यू. आणि तुला पुरस्कार वगैरे मिळालेले सांग. हो, मला पुरस्कार मिळाले. लायन्स क्लबकडून साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे. लायन्स क्लबकडनं साहित्याचा पुरस्कार कशासाठी मिळाला आहे? यूट्यूब चॅनलसाठी. हा. ज्यात आपण वन डे वन थॉट आहे ना, त्यात आपण अध्यात्म वगैरे बोलतो म्हणून. बरं, तुला खेळ काय काय येतात? मला चेस खेळता येतो, त्यासाठी पण ट्रॉफीज आहेत. बरं, त्या दाखव खाली. हां, कोणाकोणाकडनं मिळाले आहेत नावं सांग फक्त. जयंत गोखलेंकडून ट्रॉफीज मिळाल्या आहेत आणि एक ट्रॉफी शाळेकडनं मिळाली. आणि मेडल्स वगैरे पण मिळाले. मेडल्स पण चेससाठीच मिळाले का? हो, सगळं चेससाठीच मिळालंय आणि एक भाषणासाठी मिळालंय, संचेती हॉस्पिटलकडनं. तुला भाषा कोणत्या कोणत्या येतात? इंग्लिश, मराठी, हिंदी. आणि यूट्यूब चॅनल आपले 2 भाषेमध्ये आहेत. कुठल्या कुठल्या? इंग्लिश आणि मराठी. इंग्लिश आणि मराठी. मराठी चॅनलचं नाव आहे करूया एक नवीन विचार. हां, त्याच्यात आपले 30 व्हिडिओ आहेत. मग करूया एक नवीन विचार म्हणजे काय विचार आहे तुझा? नाही, त्याच्यात वेगवेगळ्या विषयावर आपण बोललो आहे. एखादा विषय सांग ना आम्हाला. एका व्हिडिओत मराठी भाषेचा आपण गौरव केला होता. गौरव म्हणजे काय केलास? मराठी भाषा कशी सुंदर आहे याबद्दल बोलले होते मी. हां, एवढंच. बरं, अध्यात्मकामध्ये पण तुला आहे ना? हो, अध्यात्माचं बोलते मी. मग तुला काही श्लोक वगैरे येतात का? हो. काय येतं तुला? गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा हां. गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अरे वा, छान. मग गणपती वगैरे तुझ्याकडे असतो का? नाही. गणपती वगैरे गणपतीत काय करतेस तू? गणपती मध्ये एक व्हिडिओ केला होता ना. हं. गणपतीसाठी पण एक व्हिडिओ केला होता. गणपतीचं तुला काय काय येतं? गणपतीचं नाही येत फारसं काही. आरती येते का? नाही, आता पाठ नाहीये. बरं, पाठ नसू दे, आवड आहे ना? हो, मला मी प्रामुख्याने म्हणलं तसं गुरु शिष्यांवरतीच माझा भर असतो. बरं, मग त्या गुरु शिष्यांमधला तुला एक प्रश्न विचारतो. विचार. सगळ्यात पहिला गुरु कोण? सगळ्यात पहिला गुरु दत्तगुरु. त्याही आधी म्हणला तर शंकर. तर आता तुला सांगतो, सगळ्यात पहिला गुरु आपली आई. अरे, हे लक्षात ठेव, सगळ्यात पहिला गुरु आई असते. कारण आपल्याला जगामध्ये आणते आई, हो बरोबर आहे. शिकवते त्याच्यानंतर आई. हो हो. पहिला शब्द आपण काय म्हणतो? आई. आई. का आपण दत्त म्हणतो? नाही नाही. पहिला शब्द आपण आईच म्हणतो. पहिला गुरु आपला कोण असतो? आई. आई. आता हे त्याच्यामध्ये तुला पटलं तर ॲड करत जा. हो बरोबर आहे. हां. आणि तुला काय काय येतं? आणि मी बिझनेसचे व्हिडिओज बघते. ऑनलाईन डिजिटल बिझनेसचे व्हिडिओ मी बघते. हां. आणि तुला जेवण वगैरेचं काही बनवता येतं का? रेसिपी नाही नाही. हो, बनवता म्हणजे तोंडी सांगता येतं का की आई असं असं बनवू? नाही, नाही. तेवढं मला नाही येतो. बरं, आवडतं काय तुला? गोड आवडतं. गोड आवडतं. बरं, गोडमध्ये काय आवडतं जास्त?
असं काही ठराविक नाही, त्यावेळेस जे वाटेल ते मी मागून खाते. बर, पण नातेवाईकांकडे वगैरे तू जाते? हो. नातेवाईकांकडे तुला ट्रीटमेंट कशी मिळते? उत्तम. उत्तम मिळते. आणि तुला एक बहीण आहे? हो. हां, मग बहिणीचं तुझं नातं कसं आहे? अतिशय सुंदर संबंध आहेत आमचे. बर ती माझी खूप काळजी घेते. बर. आणि मग बहीण आता कुठं आहे? बहीण आता तिचं विवाह झालाय. आ तिचं लग्न झालं. लग्न झाले. मग जिजाजींची तुझे संबंध कसे आहेत? अतिशय चांगले संबंध आहेत आमचे. चांगले आहेत ना? मी त्यांच्यावर पण व्हिडिओ केला होता. बर, मग तू जो भेटतो त्याच्यावर व्हिडिओ करते? नाही हो, हा. असं नाही. जे लोक आवडतात, जे लोक आपले वाटतात त्यांच्यावर केले. अच्छा, बर. आणि मग तुझी आता अपेक्षा काय आहे? अपेक्षा माझी समाजाकडनं मान्यता मिळावी सगळ्यांना. कशामध्ये मान्यता पाहिजे? मान्यता म्हणजे हे असं काय झालं, तसं काय झालं असे प्रश्न न विचारता. म्हणजे आजारासंबंधी चौकशी नको? हा, हां, सगळ्यांना सामावून घेण्याची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. हां, एवढीच अपेक्षा आहे की सामावून घेऊन सगळे एकत्र राहूया. आणि सरकारकडनं काय अपेक्षा आहे? सरकारकडनं थोडेसे रस्ते सुधारावेत, हां, व्हीलचेअर जावी, सगळीकडे ही अपेक्षा आहे. बर. पण अपंगांना प्रवास करायला सोयीस्कर जावा असं तुला वाटत नाही का? नक्कीच वाटतं. मग तुला त्या अपेक्षा नाहीत का की जिथे जिथे अपंगांना जाता येणार नाही तिथे तिथे सोय करावी असं तुला वाटत नाही का? हो, रॅम्पची अपेक्षा आहे, म्हणजे रॅम्प व्हावी असं वाटतं ना. सगळीकडे सोय करायला पाहिजे ना, हो असं वाटतं ना तुला? हो. हां. आणि मग तू कुठे कुठे जाऊन आलीस? आम्ही खूप ठिकाणी फिरलोय, म्हणजे दिल्ली, नाशिक वगैरे बऱ्याच ठिकाणी आम्ही मग गेलो. त्या त्या ठिकाणी गेल्यावर त्या त्या लोकांचा तुझ्याशी वागण्याचा अनुभव कसा आहे? चांगला आहे, उत्तम. चांगला आहे. बर. आणि मग आता लायन्स क्लबतर्फे तुला पुरस्कार मिळाला आहे, हां. बरोबर ना? हो. मग आता लायन्स क्लबची जे मेंबर्स आहेत संबंध जगभरामध्ये त्यांनी तुझे व्हिडिओ बघावे आणि त्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करावे असं मी आवाहन करतो सर्व लायन्स क्लब मेंबर्सला. म्हणजे मग तुला त्यांच्याकडनं एक प्रकारचं सहकार्य मिळेल. हो, बरोबर आहे. तर ही तुझी इच्छा आहे का? हो आहे ना? हो. मग तुझ्या यूट्यूब चॅनलचं परत एकदा नाव सांग. वन डे वन थॉट. आणि दुसऱ्या? करूया एक नवा विचार. सर्व लायन्स क्लब मेंबरला माझी नम्र विनंती आहे की या मुलीला तुम्ही पुरस्कार दिलेला आहे, त्या पुरस्कार नुसता उपयोगाचा नाही तर तिचे व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब करून तिला सहकार्य करा आणि तिला तुमच्याप्रमाणेच मोठं करा अशी मी नम्र विनंती करतो. अजून तुला काही माहिती द्यायची आहे का? नाही नाही, नाही द्यायची. थँक्यू. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नमस्कार.